तू गोंधळलेली का वाटतेस एवढी? संजय, मी गोंधळले नाहीये, पण हल्ली सुमित ना वेगळाच वागतोय. तुला नाही वाटत का? नाही, मला नाही वाटत. तुला का असं वाटतं? अरे नाही, म्हणजे तो माझे फोन उचलत नाहीये. असं वाटतं की मे बी तुम्हाला अवॉइड करतो. असेल. पण का? सौम्या, तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे तो तुला अवॉइड करतोय याचा त्रास होतोय का तुला? मला कशाला त्रास होईल? म्हणजे एक मिनिट, तुला काय म्हणायचं? मी जेलस फील करते? नाही म्हणजे अगदीच तसं नाही म्हणायचंय मला, पण काय? नाही, काही नाही संजय. पण काय? सौम्या कूल. अगं काही नाही, बघ मी आलोच, मला काम आहे, आलो. संजय, सकाळी शेतात गेला होता ना फेरी मारायला, मग आता काऊन फेऱ्या मारून राहिले? माझ्या डोक्यातलं शेत काम करत नाही म्हणून. तुझं काम कर. बरं, मग 2-4 लसणाच्या गड्ड्या काढून द्या, मला फोडणी द्यायची. तुझं फोडणीचं लसूण माझ्या डोक्यात पिकून राहिला का? तुला दिसत नाही मला त्रास होऊन राहिला इथे? मग तेच विचारून राहिले ना, काय परेशानी आहे तुम्हाला? तेच विचारते ना मी. सकाळपासून एकाचा पण मेसेज नाही. एवढा फॅमिली नावाचा आपला ग्रुप केलाय, एक पण मेसेज नाही पाठवतो म्हणजे काय? येऊ दे कोणाचा तरी मेसेज. आता रागाने मेसेज पाठवतो ना त्यांना. अहो ते कामात असेल, लक्ष नाही. आणि काय आहे तुमच्या सारखं रिकामटेकडे नाही, घरात इकडून तिकडे फेऱ्या मारायला. मी रिकामटेकडे? हा सगळा संसार शेतातली कामं कोण करतो? माझा सासरा करतो. माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. माझ्या कामावर जायचं नाही सांगून ठेवतो तुला मी. शेतात गेलो मी तुला कधी काय काम सांगतो? तूच घुसतेस घुशीसारखी काम करायला. मी तुला शेतात फक्त बरोबर याच्यासाठी नेतो की तुला बघितल्यावर रानडुकर, कोल्हे, कुत्रे सगळे पळून जातात म्हणून. ह्याच्यासाठी मला नेताय? मग डुकर, रानडुकर हे ते मला बघून पळून जातात म्हणून. आणि हा रेडा आहे तो. तू रेडा बोलली मला? रेडा बोलली मला? मग काय म्हणू? रेडा बोलू नको, दुसरं काय पण बोल. मग येडा म्हणू? रेडाच म्हण. हा बाप्पा, कसं आहेस तू? हे बघ आपल्याकडे काय आहे. रेडा. हे बघ हे फोन नाही आलाय, मेसेज आलाय. मेसेज बरोबर बोलते. येण्याचा मेसेज आहे. आई कशी आहेस तू? याला त्याला आईची पडली. माझी कोणाला आठवणच होत नाही. बघा, मेसेज आला तरी परेशान, नाही आला तरी परेशान. आता कोण आहे? आला माझा मेसेज. हा पोट्टा राघव मले काय म्हणते? बाबा मजा करा. मजा करा म्हणतोय मला. मजा करा म्हणजे काय? काय मजा? अगं त्याने सांगितलंय. पोट्यांचं पण ऐकत नाही. काय बोलायचं आता इले? काव्या, मला असं कसं स्वप्न पडलं? काही नाही राघव, कूल, टेन्शन घेऊ नकोस. काव्याशी भेट लावली ना, त्यामुळे असणार. का एवढं सकाळी सकाळी फोन करते? माझं स्वप्न कळलं की काय? हॅलो हॅलो राघव, किती वेळ फोन उचलायला? अजून स्वप्नच बघतोयस का? तुला माझ्या स्वप्नाबद्दल माहिती आहे काय? हो माहितीये. मोठा कोरिओग्राफर बनायचं स्वप्न ना? हा सकाळी सकाळी कशाला फोन केलायस? राघव, तू कळवणार होतास की फार्म हाऊस अवेलेबल आहे की नाही. काय झालं?
हे आहे अवेलेबल आहे. वाव दॅट्स ग्रेट. तुला माहिती मी केवढी एक्साइटेड आहे पार्टी करायला. आणि केवढं काम राहिलंय, शॉपिंग राहिली, माझ्याकडे कपडे नाहीयेत घालायला. ओके चला बाय, आपण नंतर बोलूयात. बाय 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 सर. हॅलो, काय तू फोन ठेवायला तयार झालास आणि तोही काव्याचा. म्हणजे काय? म्हणजे स्वीट हार्ट नाही, सनशाईन नाही, डार्लिंग नाही, आणि ते सगळं सोड रे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या किसच्या बेडची आठवण न करून देता तू फोन ठेवतोयस. काव्या ऐक ना, एक विचारू तुला? विचार. मी जर ही बेट खरंच जिंकलो तर तू खरंच मला किस करणार आहेस? हो ते. अरे वेडा झालायस का तू? मी किस तेव्हा करणार आहे जेव्हा तू जिंकणार आहेस, पण तू तर हारणार आहेस आणि सगळ्यांसमोर माझ्या पाया पडणार आहेस. रिलॅक्स. हिला कोण सांगणार? बेटचा निकाल आज लागणार आहे, तेव्हा मी हरू कसं? किंमतची वाट लागेल. जिंकलो तर देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना, तुमसे कोई प्यारा. काय झालं? कशाला बोलवलंय? सिक्रेट प्राइज. सिक्रेट? काय काय सांग. आपण क्रिसमस पार्टीसाठी माझ्या फार्म हाऊसवर चालू. येस. काय? दचकाला काय झालं? डेट साठी नाही विचारत आहे. अरे तसं नाही, पण मला नाही आहे अरे पार्टी वगैरे. मी नाही जात, मला नाही आवडत. अरे तू परक्या लोकांसोबत थोडीच चालली आहेस. आपणच आहोत सगळे. शिवाय काव्या आणि शाल्मली आहेतच तुझ्यासोबत, टेन्शन घेऊ नकोस. ओके ठीक आहे, मग मी काका काकूंना सांगते. काकांना सांगणार आहेस? हो, आता मी त्यांच्या घरात राहते, सो शिवाय त्यांच्या घराचे काही नियम असतील ना, ते मला पाळावेच लागतील. त्यांना असंच वाटत असेल की मी त्यांची जबाबदारी आहे म्हणून. येतो. ये तुम्हारी आदर्श, तुम्हारी जबाबदारी. काय? ते का अडवतील? आणि तुझ्यासोबत काव्या आणि शाल्मली आहेतच ना. मग हा ठीक आहे, पण मी तरी सुद्धा त्यांना एकदा विचारून बघते ना. विनय पण आहे. राघव, जरी काका काकू हो बोलले ना, तरी माझी एक अट आहे. इर्षाद, तू तिकडे माझ्या आणि मिस्टर विनय वरून काही बोलणार नाही. डन. नाही बोलणार. ठीक आहे, मग मी त्यांना विचारते आणि सांगते तुला. एक मिनिट. काय विचार? मी सांगते तुम्ही. मी तुला विचारत नाहीये तू येतेस का, तू येतेस. बाय. राघव